हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जय शिवराय. आज माझ्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिवस आहे आणि आज मी त्यांची छान अशी पूजा केली आहे. आजच असं नाही, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी असं नाही, तर मी पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून मी शिवाजी महाराजांचा काहीही असू दे, मग त्यांचा वाढदिवस किंवा त्यांचा तिथीप्रमाणे वाढदिवस किंवा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस असेल त्या दिवशी मी महाराजांची पूजा आणि करते. सो आज तुम्हाला सुद्धा मी शेअर करणार आहे. मी व्हिडिओसाठी नाही केलं आहे, मी पहिल्यापासून करते आणि माझी एक श्रद्धा आहे त्यांच्यावरती. कारण की जर ते तेव्हा नसते तर कदाचित आज आपल्या घरामध्ये जे काही आपण देवाला दिवे लावतो किंवा आपण ज्या ह्याच्याने श्रद्धेने मंदिरांमध्ये जातो, जर ती मंदिरच नाही राहिली असती, त्या देवाऱ्यांमध्ये देवच नाही राहिले असते, तर आपण कुठच्या देवाची श्रद्धा आपली पूजा केली असती, आपण कोणत्या देवावरती श्रद्धा ठेवली असती किंवा आपण ज्या थाटात आता लग्न करतो ती लग्नही झाली नसती. आणि जे की पूर्वी पण व्हायचं, पण महाराजांच्या काळामध्ये महाराजांमुळे ते बऱ्याचदा कमी झालं. पण आता जसं पोरींवरती अत्याचार होतात, पूर्वीसुद्धा व्हायचे, पण महाराजांच्या काही शिस्तीच्या गोष्टींमुळे ते सुद्धा कमी झालेलं तेव्हा. कारण की तेव्हा तशी शिक्षा होती जी की आता नाही आहे. पण ते सुद्धा तेव्हा महाराजांमुळे कमी झालं आहे. तर माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर, रिस्पेक्ट खूप आहे आणि माझं त्यांच्याशी एक वेगळंच बॉन्ड आहे. सो त्यांचं काही असेल त्या दिवशी माझा सोहळा असतो. तर कारण की अ, ते माझ्यासाठी खूप खास आहेत आणि अ, मला असं हे नाही की दाखवायचं आहे तुम्हाला म्हणून मी केलं आहे, असं काही नाही आहे. मी पहिल्यापासून करते. माझ्या घरच्यांना तर माहितीच असेल. बाकी आज माझा आवाज थोडासा बसला आहे, काय माहिती नाही. तर आज मी काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे आज मी गोड काहीतरी करणार आहे. प्लस आज मी स्पेशलसुद्धा काहीतरी करणार आहे. सो ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. बाकी आज महाराजांची कशी मी पूजा केली आहे ते तुम्हाला दाखवते. आणि आज ॲक्च्युली मला हे बनवायचं होतं, काय बोलतात त्याला, खीर. खीर आपली ह्याची शेवळ्यांची खीर. बऱ्याचदा मला बऱ्याच गोष्टींचे ना नावच लक्षात येत नाहीत पटकन. तर शेवळ्यांची खीर बनवायची होती. पण सारखी-सारखी नको. मागे पण दीदीने बनवलेली. तेव्हा तिच्या घरी खाल्ली होती. तर म्हटलं की आज शिरा बनवूया. तर आज मी कसा बनवीन तो दाखवीन तुम्हाला शिरा. पूर्ण तर नाही दाखवायला भेटणार कारण की घाईघाई आहे आज थोडीशी. कारण की नाश्ता बनवायचा, तर नाश्त्यामध्येच आपलं शिरा बनवणार आहे. तर खीर माझ्या डोक्यात राहिली आहे. कारण मला शेवयांची खीर खूप आवडते आणि आता तेच मला बोलायला पण जमत नव्हतं. तर मी आज काय काय करणार आहे तुम्हाला दाखवीन, तर तुम्ही नक्की बघा आणि आय होप तुम्हाला कालचा माझा व्लॉग आवडला असेल. कारण की काल थोडीशी इमोशनल झाली होती आणि मला माहिती आहे की असे दिवस कधी-कधी जातो. मला असं रोज त्रास नाही होत, कधीतरी असं खूप असं वाटलं तरच होतो आणि मग असं रडायला वगैरे येतं. तेव्हा काय फोन नव्हता म्हणून काय असं निघून जायचं. पण आता फोन आला आहे, त्यामध्ये तुमच्याशी बोलते, तर मी काल तुमच्याशी ती गोष्ट शेअर केली. बाकी काही नाही. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी महाराजांची पूजा कशी केली. की जसं मी तुम्हाला बोलली गाईस, तर तसं हे बघा, ही केली आहे महाराजांची पूजा. आज राज्याभिषेक सोहळा आहे आणि महाराज आपल्यासाठी देवापेक्षा कमी तर नाही. तर अशी साधी सिंपल अशी मस्त पूजा केली आहे.
तर आता मी गोड काहीतरी बनवीन, कारण आजचा चांगला दिवस आहे. तर काहीतरी गोड बनवीन आता, शिरा वगैरे तुम्हाला दाखवीन मग मी. बाकी शिरा बनवताना भेटूया आपण. गाईज हे बघा, शिरा बनवून झालाय मस्त. हा बघा, असा मस्त शिरा बनवलाय. आणि इथे ठेवला पण मी शिरा. तर इथे ठेवला पण मी शिरा आणि मस्त शिरा बनवला. आता मम्मी आणि मी खातो. बाकी आता थोड्या वेळाने भेटूया. अजून थोडीशी कामं आहे ती करते आणि मग तुम्हाला मी भेटते. गाईज मी पूजा आणि करेपर्यंत मम्मीने सुरू पण केलं बनवायला. आहे बघा, मम्मी बनवते मिसळ. ना मम्मीने सुरू पण केलं बनवायला. बाकी नोनू आली आहे आणि आलाय आधी. तो बाहेर जाऊन दरवाजा बंद करतोय, इतका त्याच्यात नखरेत. हे बाप रे, हा बघा, हा आहे तो बदमाश पोरगा. कसा बघा चोरासारखा बघतोय. ए चोर, बंद होशील ना बाहेरच. बोल येडा. ब्लर झाला, आधी ब्लर झाला. आणि माझी सगळी रांगोळी पुसली आहे त्याने. अशी मस्त चांगली रांगोळी काढलेली, सगळी पुसून टाकली. असा बदमाश पोरगा आहे हा. नक्की हे आहेत महाराज. आणि आता मम्मी बनवते. अर्ध झालं की मी तुम्हाला दाखवते कसं बनवलंय मम्मीने. ही फोडणी दिली आहे आणि हे वाटण आहे सुक्या खोबऱ्याचं, मस्त असं. त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. तर गाईज मी तुम्हाला दाखवलं की मम्मीने सुरू पण केलं. मम्मी आली कामावरून जाऊन, म्हणजे मंदिरातून, आणि आली तसं मग तिने पटापट सुरू केला. म्हणजे मी बाकीचं करून ठेवलेलं आहे, कांदे वगैरे कापून भाजायला ठेवलेलं. तोपर्यंत मम्मी आली, वाटण भाजायला ठेवलेलं तोपर्यंत मम्मी आली आणि मम्मीने सुरू सुद्धा केलं बनवायला. ती बोलली की मी बनवते, कारण की मागे बनवलेली तर माझी मिसळ फसलेली. माझी पावभाजी चांगली होते, माझं सगळं चांगलं होतं, फक्त मला मिसळमध्ये थोडंसं 19-20 होतं. तर मम्मी बोलली की खायची इच्छा आहे तुझी तर मम्मी बनवते. तर मम्मीने बनवायला घेतलं आणि दुपारी मला वाटते मी झोपलेली, तर त्यामुळे मग आराम वगैरे केला. आणि दुपारी मग व्हिडिओज बनवताना आली, डायरेक्ट उठली आणि आता हे दाखवलं तुम्हाला मी. आणि ती दोघं पण आली आहेत, यश्री आणि आदिराज. सो ती सुद्धा मस्ती आणि करतायत. बाकी मी आता चाय पिते. आणि आत्ताशी 7:30 झालेत. आज सगळं लवकर झालीत कामं. आणि मम्मीने मिसळ बनवून पण झाली आहे ऑलमोस्ट. आता मी बेसिक काय आहे ते म्हणजे कांदे वगैरे कापीन आणि मग जेव्हा पूर्ण रेडी झालं ना की मी तुम्हाला दाखवीन की आज कसं बनवलं आहे आणि काय बनवलं आहे. तर आजचा दिवस तसं छान गेला. सुरुवातच एवढी छान झाली, म्हणजे सकाळी उठली, देवाची पूजा केली, महाराजांची पूजा केली. सो आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आणि आता मिसळ खाताना मी तुम्हाला दाखवीन. बाकी आता मी चाय पिते पटकन, आणि हाय ती छोटी मोठी कामं आहेत ती पटकन करून घेते आणि मग मी तुम्हाला परत भेटते. झाली बनवून आणि हे बघा ही मस्त अशी तर्री आली आहे त्याच्यावरती. आणि बघा नीट तयार. बाकी सगळं घेतलंय आता खायला. आता मी मस्त खातो आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर गाई झाली आमची मिसळ आणि खाऊन, आणि जाम भारी बनवलेली मम्मीने, आहे ना, मस्त बनवलेली. आणि आज मज्जा आली, म्हणजे बोर नाही झालं.
आजचा दिवस चांगला गेला, कारण सुरुवातच छान झाली. त्यामुळे आता पण मस्त मिसळ आणि खाल्ली आणि आता आम्ही थोड्या वेळाने गाडी चालवायला जाऊ. तर मग ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. तर आता आम्ही कामावर आवरतो आणि मग जातो गाडी चालवायला. तर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज आत्ताच जाऊन आलो आहे आम्ही. गाडी चालवून आलो आणि अजून म्हणजे मला चालवायला तर जमते. पण गाड्या जेव्हा मध्ये चालवायची वेळ येते ना, तेव्हा मग मला कसं तरी होतं. म्हणजे चालवायला नाही जमत. पण हळू करून ते पण मी चालवायला शिकीन. बाकी तर तशी तर येते मला गाडी चालवायला. तर आजचा दिवस छान गेला माझा आणि तुम्हाला पण मी आजचे माझे छान छान गोष्टी दाखवल्या. सो तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. आणि उद्या अजून काय काय छान करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.